हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण पाहूयात सॉइल. त्यामध्ये आपण सध्या पाहतोय नॅचरल जे काही रिसोर्सेस आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण पाहतोय. 7th स्टँडर्डचा सायन्स मधला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा हा थर्ड चॅप्टर आहे. आणि आपण आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक लाईन टू लाईन या स्टेट बोर्डच्या बुक्सचं आपण या ठिकाणी विश्लेषण करत आहोत. त्याचं मीनिंग प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण सांगत आहोत. तर मग आपण आता वेळ न लावता तर डायरेक्ट पॉइंटवरती येऊयात. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मग सुरुवात करूयात. आपला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आतापर्यंत आपण एअर अँड वॉटर यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉइलची प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्यामध्ये मग सुरुवात करूयात. तर प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक 1-2 पेजवरती असे काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यांचे जे ॲन्सर्स आहेत, ते ॲन्सर्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि मी ओरलही ते ॲन्सर्स तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय सॉइल? सॉइल काय आहे? तर सॉइल जी काही आहे द टॉप लेयर, जो काही लँडचा वरचा लेयर असतो त्या लेयरला आपण सॉइल म्हणत असतो. त्याच्यामध्ये मग म्हणजे खूप सारे पार्टिकल्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारे घटक आपल्याला सॉइलचे पाहायला मिळत असतात. जसं डस्ट पार्टिकल्स असतात, त्यासोबतच ह्युमस देखील त्यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. मग हाऊ इज सॉइल फॉर्म्ड? माती कशी तयार होत असते ते देखील आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे की हाऊ सॉइल इज फॉर्म. तर खूप तरी ओरली या ठिकाणी सांगूयात की माती जी काही कशा पद्धतीनं तयार होते, तर दगडांची, खडकांची वर्षानुवर्षे होणारी जी काही झीज असते, ती झीज मग ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळे ते जे काही खडक आहेत किंवा दगड असतात, ते काय होत असतात, हळू कुजत जात असतात आणि त्यापासून हळू ही सॉइल तयार होत असते. म्हणजे तर आपण जर पाहिलं 1 सेंटीमीटर सॉइलचा एक लेयर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉइल? सॉइलचे घटक कोणते आहेत? तर घटक जर पाहिले तर डस्ट पार्टिकल्स असतात, ह्युमस असतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं सॉइलच्या ज्या इन्ग्रेडियंट्समध्ये छोटे छोटे स्टोन्स देखील पाहायला मिळतील. सोबतच ह्युमस हा जो भाग आहे, त्या भागामध्ये मग काही बायोटिक घटक आपल्याला फॅक्टर्स पाहायला मिळतील. मग त्यामध्ये आपल्याला म्हणजे डेड अँड डिकेइंग प्लांट्स पाहायला मिळतात किंवा ॲनिमल्स असतात. तर ते देखील आपल्याला सॉईलमध्ये पाहायला मिळत असतात. सॉईलमध्ये आणखी बऱ्याच पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स आहेत. ते सगळे आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही चेक करू शकता. तर मग आता सुरुवात करूयात आपल्या प्रॉपर्टीजला. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉइलमध्ये जर पाहिलं तर कलर हा महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. द सॉइल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. सॉइल जर पाहिली तर थोडक्यात आपल्याला सांगता येतं की सॉइलला चा कलर आपल्याला जो काही आहे तर तो मिळत असताना किंवा जो प्राप्त होत असतो त्यावेळेला त्याच्यावरती खूप साऱ्या प्रोसेस होतात आणि त्या प्रोसेसमधून तो कलर आपल्याला मिळताना पाहायला मिळतो. द कलर ऑफ सॉइल नियर द लँड सरफेस इज डार्कर. जमीनच्या म्हणजे वरचा जो भाग आहे तिथं ते डार्क असतात दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स, खालच्या भागापैकी. म्हणून मग सॉइल मे बी डिफरंट कलर्स सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो अँड ग्रे. म्हणजे सॉइलला असे वेगवेगळे कलर पाहायला मिळतात या पद्धतीचे. बघा त्यानंतर द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. बिसाइड्स they are indirectly useful in indicating several properties of the land.
जे काही कलर्स आहेत, हे युजफुल तर आहेतच क्लासिफिकेशनसाठी, परंतु याशिवाय देखील काही इनडायरेक्ट युजेस उपयोग याचे पाहायला मिळतात. इन दिस वे, द प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल सच ॲज फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर. त्याच्या कलरवरूनच समजतं. मग नेमकी तिची फर्टिलिटी कशी आहे, ते ड्रेनेज कसं असेल वॉटरचं, वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या कलरवरून आपल्याला समजत असतात. द कलर ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इंग्रेडिएंट्स ॲज वेल ॲज ऑन केमिकल इंग्रेडिएंट्स लाइक आयर्न, लाईम. म्हणजे काही ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स असतात आणि तसे त्यासोबतच काही केमिकल इन्ग्रेडियंट्स असतात. तर यावरून थोडक्यात आपल्याला सॉईलचा कलर डिपेंड म्हणजे असतो हे समजत असतं. त्याचं टेक्स्चर आणि हे थोडक्यात त्याचे इन्ग्रेडियंट्स यावरून. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ॲपॅरेटस या ठिकाणी काय-काय लागतात बघा. 3 मेजरिंग सिलिंडर्स, 3 ग्लास फनेल्स, फिल्टर पेपर, वॉटर फाईन सँड, त्यानंतर कोर्स सँड, सॉइल फ्रॉम ॲन अर्थन पॉट यूज्ड फॉर ग्रोइंग प्लांट्स. यासारख्या म्हणजे थोडक्यात सॉइल जी आहे अर्थन पॉट्समधली जी काही थोडक्यात सॉइल फ्रॉम ॲन अर्थन पॉट म्हणजे प्लांट्स ग्रो करण्यासाठी जे काही समजा अर्थन पॉट्स लागतात, त्यांच्यापासून माती त्यांची जी माती आहे, ती देखील माती. त्यानंतर मग आता प्रोसिजर काय असेल, तर बघा फिट ऑफ द फिल्टर पेपर इन 3 ग्लास funnels. Fill the cones with equal quantities of A and B. म्हणजे इथं बघा ए सँड, बी सँडी सॉइल अँड सी क्ले. मग या पद्धतीनं म्हणजे आता ए मध्ये काय टाकायचे थोडक्यात सँड, बी मध्ये काय टाकायचे सँडी सॉइल अँड सी मध्ये क्ले टाकायचा आहे. आता मग यासोबतच प्लेस द फनेल ऑन द मेजरिंग सिलिंडर्स. फनेल लावायचे वरून. मग बघा मेजरिंग सिलिंडरवरती. पोर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इंटू ईच ऑफ द फनेल्स. प्रत्येकामध्ये काय करायचंय? 1 टेस्ट ट्यूब टाकायची आहे. अँड ऑब्झर्व्ह हाऊ मच वॉटर इज कलेक्टेड. आणि पाहायचंय की किती प्रमाणात वॉटर कलेक्ट झालेलं आहे इन ईच मेजरिंग सिलिंडर. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम धिस? तर तुम्ही काय निष्कर्ष काढाल यावरून? तर हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, की आपण काय निष्कर्ष काढायचा आहे. तर तुम्हाला दिसेल मग त्यावरून तुम्हाला सॉईलचं टेक्स्चर पाहायला मिळेल. त्यावरून तुम्हाला त्यांचं थोडक्यात म्हणजे कलरसुद्धा नॉर्मली काही प्रमाणात दिसणार आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी दिसेल आणि त्यानंतर त्याची जी काही समजा आपण इतरही ज्या काही समजा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ह्याच्या सॉईलच्या, त्या हळू त्या दिसायला लागतील. सगळ्यांमध्ये तफावत पाहायला मिळेल. पहिल्यामध्ये सँड जर घेतली, तर सँडमधून वॉटर पटकन रिमूव्ह होईल. त्यानंतर सँडी सॉइलमध्ये जर घेतली, तर तिच्यातून थोडंसं पाणी जाईलच, आहे ना, पण पाणी फ्री होणारच, परंतु थोडंसं कमी प्रमाणात. आणि आणि क्ले सॉइलमध्ये जर पाहिलं, तर वॉटर खूपच कमी प्रमाणात काय होईल, म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला याच्यावरून लक्षात येतंय, वॉटर ड्रॉपलेट्स बघा धारा लागलेल्या आहेत. म्हणजे इथं सँडमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. ती धरत नाही. सँडी सॉइलमध्ये त्यापेक्षा थोडी कमी होईल आणि क्लेमध्ये खूपच कमी होते. म्हणजे तिथं वॉटर पार्टिकल्स हे हळू-हळू मूव्ह म्हणजे पाण्याचे ड्रॉप्स खाली पडताना पाहायला मिळतील. म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती क्ले सॉइलमध्ये जास्त असते. आता सॉइल टेक्स्चर काय आहे? तर सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. सॉइलमध्ये पार्टिकल्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या. मग द टेक्स्चर ऑफ द सॉइल. त्या पार्टिकल्सवरून ते टेक्स्चर ठरवत असतं. समजा इथं बघा सँडी सॉइल अशी दिसते, सिल्ट सॉइल अशी असेल आणि क्ले सॉइल अशी असेल. द टेक्स्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइन्ड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइजेस इन इट. म्हणजे टेक्स्चर जे असणार आहे ते कशावर ठरतं तर त्याच्या प्रपोर्शनवर. पण प्रपोर्शन कोणाचं? तर पार्टिकल्स जे आहेत, पार्टिकलची जी साईज असणार आहे, त्यावरती ते प्रपोर्शन ठरत असतं.
मग फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ टेक्स्चर. टेक्स्चरवरून सॉइलचे काही प्रकार पडतात. एक सँडी सॉइल, दुसरे सिल्ड सॉइल आणि त्यानंतर क्ले सॉइल. तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग या ज्या 3 सॉइलचे जे प्रकार आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी एक-एक आपण बघूयात. प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स. पार्टिकल्स कसे असतात सँडी सॉइलमध्ये? लार्ज असतात. इज हाय इन सँडी सॉइल. वॉटर ड्रेन्स रॅपिडली. वॉटर काय होतात? रॅपिडली ड्रेन्स होत असतात. थ्रू सँडी सॉइल. इट इज ईझी टू प्लफ धिस सॉइल. प्लफ या शब्दाचा अर्थ आहे, की थोडक्यात नांगरणी करणे. नांगरणी करायला खूपच सोपी कारण पार्टिकल्स मोठाले असतात आणि सरळ-सरळ पटकन काय होतात ते बाजूला पडतात. बट इट इज लेस फर्टाईल. परंतु ती सुपीक नसते. तिच्यामध्ये वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी खूपच कमी असते. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉइल आर मेड ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साइड. त्यालाच आपण क्वार्ट्ज असं म्हणत असतो. आता म्हणून मग फर्टाईल नसते. मग यामुळे पार्टिकल जर पाहिले सँडी सॉइलचे, तर ते मिनरलचे बनलेले असतात. मग मिनरल यामध्ये प्रामुख्याने कोणता असतो? तर सिलिकॉन डायऑक्साइड असतो. आणि मग सिलिकॉन डायऑक्साइडलाच दुसरं नाव आहे क्वार्ट्ज. सो दीज पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व्ह इन वॉटर. ते पाण्यात विरघळत नाहीत. अँड देअरफॉर द सॉइल हॅज व्हेरी व्हेरी लिटल ऑर लेस कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स. आणि मग हे जे काही समजा थोडक्यात आपल्याला सांगता येतं, सॉइल जे आहे थोडक्यात, तर खूपच लिटल कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते न्यूट्रिएंट्स सप्लाय करण्याची. त्याच्यात म्हणजे थोडक्यात न्यूट्रिएंट्स खूप कमी प्रमाणात असतात. नंबर नेक्स्ट टाइप इज देअर ऑन द बेसिस ऑफ टेक्स्चर दॅट इज द सिल्ट सॉइल. सिल्ट सॉइल जर आपण पाहिलं, पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉइल आर मीडियम साइज. मीडियम साइजचे असतात. सिल्ट सॉइल इज नॉट ॲज प्लफेबल ॲज सँडी सॉइल. ती तेवढी प्लफेबल नसते. सँडी सॉइल जेवढी पटपट म्हणजे प्लफ होऊ शकते. हाउएव्हर इट इज मच मोर प्लफेबल दॅन क्ले सॉइल. क्ले सॉइलपेक्षा मात्र ती प्लफेबल आहे. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. या सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मटेरियलचं भरपूर प्रमाण असतं आणि मग इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. आणि मग सँडी सॉइलपेक्षा खूपच प्रमाणात त्यामध्ये न्यूट्रिएंट्स पाहायला मिळतात आणि मग न्यूट्रिएंट्स सप्लाय करण्याची जी त्याची कॅपॅसिटी आहे सिल्ट सॉइलची, ती भरपूर असते. सिल्ट सॉइल इज अल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल. त्याला आपण सेडिमेंटरी सॉइल असं देखील म्हणत असतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्ले सॉइल. आता क्ले सॉइलमध्ये जर गेलो आपण, तर इन दिस सॉइल द प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्सिमम. छोटे पार्टिकल्स असतात. तुम्हाला इथे दिसत या तिन्हीमध्ये सुद्धा इकडे. बघा प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्सिमम. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. हात लावल्यावर मऊ लागते. काळी माती आपण बघू शकतो. जी की कापसाला त्याला आपल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतात. विदर्भातही बऱ्यापैकी आहे. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. खानदेशमध्ये सुद्धा ही पाहायला मिळेल काही प्रमाणामध्ये. तर बघा यासोबतच द पार्टिकल्स ऑफ द क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. क्ले सॉइल हॅज अ हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. पाणी धरून ठेवण्याची खूपच म्हणजे थोडक्यात कॅपॅसिटी त्याच्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला. आता मग पुढे आपण जाऊयात. तर जास्तीत जास्त ऊसाला, कापसाला या प्रकारची सॉइल लागत असते. ठीक. चला तर पुढे जाऊयात आता. नंबर नेक्स्ट आपल्याला परत आणखी काही प्रश्न या ठिकाणी विचारले. व्हाय इज इट डिफिकल्ट टू प्लफ क्ले सॉइल? कारण पार्टिकल्स हे खूपच चिटकून असतात आणि घट्ट असतात. स्मॉल पार्टिकल्स असतात. त्यामुळे ते कसे असतात एकदम, एकदम त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस थोडासा कमी असतो. व्हाय इज इट ईझी टू प्लफ सँडी सॉइल? स्पेस असतो, पार्टिकल्स मोठाले असतात.
व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉइल? तर ती कशी असते? ग्रेटर असते कोणापेक्षा? थोडक्यात सँडीपेक्षा. हे लक्षात राहू द्यायचं आहे. सिल्ट सॉइलची. परंतु सर्वात ग्रेट कशात असते? तर थोडक्यात कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, तर ती जास्त क्ले सॉइलमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते. विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिव्हेशन? व्हाय? कल्टिव्हेशन करण्यासाठी सर्वात बेस्ट सॉइल असेल तर ती असते क्ले सॉइल आणि त्यानंतर मग मात्र सिल्ट सॉइल असते. परंतु क्ले सॉइल ही बेस्ट असते. का? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. व्हाय विचारलेलं आपल्याला. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. पार्टिकल्स एकमेकांना धरून ठेवतात आणि रूट्स जे असतात प्लांटचे ते देखील या मातीला धरून राहत असतात. आता त्यानंतर आपण पाहतो आहोत सॉइल स्ट्रक्चर. तर सॉइल स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पाहूयात. परंतु मला वाटतं आपण सॉइल स्ट्रक्चर हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक सो मच.